नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी धनश्री आर्ट ज्वेल मध्ये आली आहे, बोरवली मधल्या दुकानात. आणि माझ्यासोबत झापूक झुपूक मधली प्रमुख अभिनेत्री आहे जुई भागवत. कशी आहे जुई? मस्त. आणि आज खूप छान वाटतंय कारण मी धनश्री आर्ट ज्वेल्सची ज्वेलरी झापूक झुपूक या चित्रपटात घातली आहे. पण मी कधीपासून वाट बघत होते की मला या स्टोर मध्ये कधी यायला मिळते, जो फायनली योग जुळून आला. बरं, साधारण आम्हाला कळलं की तुझ्या कॅरेक्टरसाठी जशी जाईल तसं ताईने ज्वेलरी खास केली होती. तर मला तुला विचारायला आवडेल की ज्या वेळेला पहिल्यांदा तू अशी नवरीच्या वेशात तयार झालीस किंवा रिसेप्शन लुक आहे तुझा जे काही आहे, त्या दागिन्यांनी पूर्ण सजणं कुठल्याही मुलीच्या हृदयाच्या जवळचा विषय असतो. सो ज्या वेळेला ती ज्वेलरी तयार झालीस तू, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि तो क्षण कसा होता आम्हाला आवडेल. मी ओळखूच शकले नाही स्वतःला कारण मी इतकी वेगळी दिसत होते. तो प्रचंड सुंदर झालेला लुक आणि त्यातलं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे धनश्री आर्ट ज्वेल्सची ज्वेलरी. कारण ज्वेलरी आपण जेव्हा घालतो त्यानंतर जो काही लुक आपला चेंज होतो. आणि यातलं जे माझं कॅरेक्टर आहे नारायणीचं, तर ती पंजाबरावांची मुलगी आहे, जे एक पॉलिटिशियन आहेत. सो त्यामुळे तर तिची ज्वेलरी ही इतकी स्टँड आउट होणारी असणं गरजेचं होतं की ती सगळ्यांपेक्षा वेगळी, एक श्रीमंत घरातली मुलगी आहे ती, आणि हे सगळं दिसणं गरजेचं होतं. तर कसं नारायणी दिसली ते त्याचं क्रेडिट धनश्री आर्ट ज्वेल्सला आहे. दागिने, जसं की मी म्हटलं की आपल्या अगदी जवळचा विषय असतो मुलींसाठी, आणि दागिने एक मोठी इन्व्हेस्टमेंट असते कधी कधी. तर मला तुला विचारायला आवडेल की आज आपण दागिन्यांच्याच दुकानात आहोत, दागिन्यांचाच विषय चाललाय, तर तू तुझ्या आयुष्यात कधी स्वतःसाठी म्हणून एखादा दागिना फारच सेव्हिंग करून घेतलास, किंवा तुला कोणीतरी दिलं किंवा तू कोणाला तरी दिलं, अशी दागिन्याशी रिलेटेड तुझी आठवण आहे का? ओ, आठवण म्हणजे मी ऑनेस्टली सांगू, असं मी खूप मोठा स्वतःसाठी सेव्ह करून घेतलाय दागिना असं नाही. कारण मला पर्सनली मी तसं सोन्याचं काही विकत घेतलंय असं माझं नाहीये. मला इमिटेशन ज्वेलरी खूप आवडते, कारण ती जी दिसते ना आपल्या आपण घातल्यावर, आणि त्याचं काही असं टेन्शन नसतं ना आपल्याला इमिटेशन ज्वेलरीचं. बिनधास्त फिरू शकतो. हो, बिनधास्त फिरू शकतो आपण. तर त्यामुळे मी प्रचंड ज्वेलरी होल्डर आहे, हे मी म्हणू शकते. मी जिथे जाते मला आवडलं की मी घेते ज्वेलरी. म्हणजे ते मला असं कधी कधी वाटतं की बापरे आपण खूपच ज्वेलरी घेतोय का, पण मला असं वाटतं ते कधी वेस्ट जात नाही. कारण आपल्या प्रत्येक आउटफिट वरती आपल्याला छान वेगवेगळं दिसायचं असतं, आणि त्यासाठी ज्वेलरी आपल्याला हेल्प करते. सो त्यामुळे असं बरंच घेतलं एक्झिबिशन्स मधून, दुकानातून. आज मी धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आले, सो मी इथूनही शॉपिंग करूनच जाणार आहे. पण तुझा असा लाडका आवडीचा दागिना कुठला? कारण की आपल्याकडे असताना की मोस्टली ज्या मुलींना पारंपरिक पेहराव आवडतो त्यांचं जवळ जाणार असं, कधी कधी तन्मणीच फार माझ्या जवळच आहे, कधी कधी असतं की मला चिंचपेटीच फार आवडते, ती तुझं. काही जणींना कोल्हापुरी साज, साडी नेसली की मी कोल्हापुरी साज. तसं तुझा एखादा लाडका दागिना की काही असला तरी ह्यालाच उचलते? नथ. कारण महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की नथ, आपण बाकी तर ऑफकोर्स गळ्यातलं हे ते सगळं हवंच, पण नथीने जो लुक येतो, तर मला असं वाटतं तू म्हणालीस तसं की सगळं झाल्यानंतर आपल्याला असं की नाही हे पाहिजे, ते म्हणजे नथ आहे. ती घातली की मग अगदी गोड दिसतो आपण. बरं, या दुकानात जेव्हा मी आले तेव्हा मला येता येताच दिसलं की असं नवरीचं साधारण एक लुक त्यांनी तयार करून ठेवलं, आणि मोस्ट ऑफ लोक लग्नाची तयारी करायची आहे म्हणून येतातच. तर तू असा काही तुझं असं इमॅजिनेशन आहे का स्वतःच्या लग्नाशी रिलेटेड, किंवा असा लुक, किंवा ही गोष्ट मॅन्डेटरी हवीच आहे? कधी कधी असतं ना की मंगळसूत्र मला पारंपरिकच लागेल, किंवा समजा जर भविष्यात तू आलीच या दुकानात, तर तुझं काय असेल या ताईंना सांगायला की मला हे हवंय? ऑनेस्टली सांगू तर असं काही प्लॅनिंग केलेलं नाहीये मी. पण आता तू जे म्हणालीस की मी इथे आले तर मी काय सांगेन, तर मला असं वाटतं मी इथल्या जो आपला सगळा स्टाफ आहे मी त्यांनाच म्हणेन की तुम्ही मला जे बेस्ट आहे ते सजेस्ट करा. कारण इथला स्टाफही इतका छान आहे की ते इतकं छान समजावून सांगतात. म्हणजे मी आता तेच बघत होते, सगळे जे आपले कस्टमर्स आलेत त्यांना काय हवंय, त्यांना कशी ज्वेलरी हवी आहे, तर ते भरपूर ऑप्शन्स दाखवतात आणि जे बेस्ट आहे ते खास चूज करून इथलं जी बेस्ट ज्वेलरी आहे, जी नवीन आहे, फ्रेश आहे, अशी ज्वेलरी ते दाखवतात. सो आय एम शुअर की आय जस्ट ट्रस्ट धनश्री आर्ट ज्वेल्स, की मी इथे येईन आणि त्यांना सांगेन की हे बघा अशी अशी साडी मी नेसणार आहे किंवा हे मी घालणार आहे. कारण मी खरंच सांगते, मला असं वाटलं होतं कारण फिल्मच्या वेळी की बाबा आपल्या इथे फक्त ट्रेडिशनल ज्वेलरी आहे का, पण आता मला दुकानात आल्यावर कळतंय की इथे भरपूर प्रकारची ज्वेलरी आहे. सो तुम्ही म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, आपले पारंपरिक ज्वेलरी आहे, त्याचबरोबर आपल्याला ह्याची डायमंड ज्वेलरी सुद्धा दिसते. सो आय थिंक इट्स अ व्हेरी होलसम कलेक्शन की तुम्हाला इथे सगळं मिळेल. तर
ते जे इथे खरेदीसाठी येत आहेत, ज्यांचं लग्न आहे, रिसेप्शन आहे, जे काही आहे, तुम्ही प्लीज इथे या, इथे व्हिजिट करा, कारण तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल आणि इट्स ब्युटिफुल, एवढंच सांगेन. बरं, आता झापूक झुपूकचा विषय आहे आणि ट्रेलर लॉन्च तर आपला कमाल झाला, त्यामुळे आता जरा चित्रपटाविषयी मला फार जाणून घ्यायला आवडेल, कारण की दागिन्यांबरोबर चित्रपटाची सुद्धा चर्चा आहे. तर सूरज सगळ्यात महत्वाचा म्हणजे की ज्याच्याविषयी प्रचंड अझम्पन्स असतात लोकांचे आणि त्याला भेटल्यानंतर ती मोडीत निघतात. तर तुझं सूरजच्या बाबतीत काय होतं आणि भेटल्यानंतर तो अगदीच वेगळा निघाला की तसाच निघाला? मिक्स म्हणेन मी, तू म्हणालीस तसं. अर्थातच सूरज म्हटल्यानंतर मलाही होतं की बाबा हा कसा असेल, आपलं ट्युनिंग जमेल की नाही, कारण मी त्याला रील्सच्या माध्यमातून आणि बिग बॉस मध्ये पाहिलं होतं. पण खऱ्या आयुष्यात भेटल्यानंतर आम्ही झापूक झुपूकच्या मुहूर्ताला पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हाच आमची मैत्री इतकी छान झाली, कारण तो मुळातच खूप साधा, मातीतला आणि खूप प्रेमळ आहे आणि तो खूप मोकळाही आहे. म्हणजे असं आपल्यालाच उगीच असतं ना की बाबा आता मी कसं कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करतो, हे सूरज बाबतीत नसतं. तो सरळ तुमच्याशी गप्पा मारायला लागतो. त्यामुळे खूप सोपं झालं, कारण या फिल्म मध्ये तुम्हाला ट्रेलर बघितल्यावर कळलं असेल की एक लव्ह स्टोरी आहे. सो आता त्यासाठी आमची पण केमिस्ट्री खूप छान असणं गरजेचं होतं, सूरजची आणि माझी, जी तुम्हाला नक्कीच 25 एप्रिलला बघायला मिळेल ऑन स्क्रीन. खूप मेहनत घेतलीये, खूप प्रामाणिकपणे काम केलंय. तर आम्ही सगळ्यांना, प्रेक्षकांना हेच सांगतोय की तुम्ही एकदा चित्रपटाला येऊन बघा, आम्ही तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही आहोत, कारण एक एंटरटेनमेंटचं पॅकेज घेऊन आलोय. फॅमिली एंटरटेनर ही फिल्म आहे. आता समर वेकेशन येत आहे, गरमी सुरू होणार आहे, तर या ह्याच्यात रिफ्रेशमेंट हवी आहे सगळ्यांनाच. सुट्ट्यांमध्ये काहीतरी धमाल करता यावी, एन्जॉय करता यावं आणि त्याचबरोबर एक छान गोष्टही बघावी, असं सगळ्याच प्रेक्षकांच्या मनात असतं. तर तसं पॅकेज घेऊन झापूक झुपूक आलेलं आहे. तर 25 एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नक्की बघा. आम्ही पाहणारच आहोत, पण सूरजचा एक स्वभाव आहे, तो कोणत्याही मुलीला इतका रिस्पेक्ट देतो की तो सहज ताई म्हणून जातो. म्हणजे ज्याही मुली त्याच्यासमोर ताई, तर तुझ्या बाबतीत असं झालेलं की तू ताई म्हणाला होता? नाही नाही, अजिबात नाही, कारण त्याला डे 1 पासून माहिती होतं की मी हिरोईन असणार आहे. त्याच्यामुळे सेटवरती मला एक वेगळा भाव मिळायचा सूरजकडून, की ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन मला असं वाटतं ती जी केमिस्ट्री मी म्हणाले मगाशी की जी आमची खूप छान झाली आहे, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की म्हणजे आम्ही खायला बसलो तरी सूरज असं स्पेशली की नाही, नारायण इथे येऊन बसणार आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी जागा ठेवायचं. सो असं मी पॅम्पर सुद्धा झाले सेटवर. सो त्या ताई वगैरे असं काही नाही, तो रोलमध्ये होता आणि त्यांनी मला तसंच ट्रीट केलंय. पण तो नारायण किती गोड बोलतोय माहिती, ते ऐकणं एक ट्रीट आहे दरवेळी. इतकं भाबडं, इतकं गोंडस आणि असं वाटतं की त्याच्यातलं लहान मुलं अजूनही तसंच आहे. आणि मुद्दाम म्हणजे नारायणी हे माझ्या पात्राचं नाव ठेवण्यामागचंही कारण हे आहे, कारण त्याला नारायणी किंवा नारायण हे त्याला बोलता येत नाही. सो ती एक गंमत केदार सरांना हवी होती, कारण मी म्हटलं तसं लव्ह स्टोरी असल्यामुळे तो जो एक एलिमेंट आहे की त्याला माझं नाव नाही म्हणता येत नीट. सो त्यांनी एक गंमत येणार आहे चित्रपट बघताना, कारण तो नानाईनी, नानानिनी असं फार वेगवेगळ्या पद्धतीने नारायणी म्हणतो, पण खूप गोड आहे ते. बरं, आणखीन एक प्रश्न विचारा असं वाटतो की सूरजच्या बाबतीमध्ये की तो ना अतिशय साधा आणि मातीशी नाळ असलेला माणूस आहे आणि त्यांची एक खूबी ही आहे की त्यांना इगो नसतो, की ते कुठेही गेले तर ते जमिनीवर बसूनही जेवू शकतात. आपण ट्रेलर लॉन्चला त्याच्या कुटुंबियांचा अनुभव घेतलाय, तर त्यामुळे मला हेच विचारायला आवडेल की त्याला पाहिल्यावर असं वाटतं का की हा इतकं इगोलेस होता आलं पाहिजे? ऑफकोर्स मी तर सूरजकडनं खूप गोष्टी शिकल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याची पॉझिटिव्हिटी. तो इतका पॉझिटिव्ह आहे माहितीये की आमचा डे 1 पासून त्याला माहिती होतं की आपली फिल्म सुपर डुपर हिट होणार आहे. सो हा कॉन्फिडन्स, ही पॉझिटिव्हिटी ह्याच्यानीच मला असं वाटतं, कारण फिल्म ही टीमवर्क आहे आणि यासाठी सगळ्यांचीच एनर्जी मॅच होणं गरजेचं असतं, जे सूरज कायम सेटवरती पास ऑन करायचं, ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी. आणि तू म्हणालीस तसं मी जे म्हणाले त्याच्याकडनं शिकता आलं, तर तो एक प्रचंड स्पिरिच्युअल मुलगा आहे. म्हणजे त्याचा देवावरती आणि त्याची खूप श्रद्धा आहे, खूप प्रामाणिकपणे तो त्याची सेवा करतो त्या गोष्टीची. आणि तेव्हा कायम असं आश्चर्य वाटतं की आपण त्याला ज्या पद्धतीने रील्सवर बघतो तो एक सूरज, आणि इथे इतका स्पिरिच्युअल सूरज की आज त्या विश्वासावरती आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे तो इतका नक्कीच वर आलाय. आणि मला असं वाटतं की हे त्याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे, की खूप पॉझिटिव्हली काम करणं. आणि तो जे नेहमी म्हणतो की मी टॉपचा किंग आहे, तर तसाच विश्वास ठेवत आता मीही हे शिकले स्वतःला टॉपची क्वीन म्हणायला.
आणि ही टॉपची क्वीन लवकरच भेटायला येते आणि खूप छान कमाल चालणारे चित्रपट, याविषयी काही शंका नाहीये. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू सो मच.